नाही, ही खरी तर आमच्या सर्वांची जबाबदारी आहे। आम्ही सामाजिक व राजकीय क्षेत्रात जेव्हा येतो तेव्हा कोणी आम्ही या क्षेत्रात यावं यासाठी आंदोलन केलेलं नसतं, यासाठी उपोषणाला कोणी बसलेलं नसतं। आम्ही स्वखुशीने आनंदाने सामाजिक सेवा जनसेवा करण्याच्या मानसिकतेतून जर राजकारणात येतो तर जितकी महत्तम सेवा करता येईल, जितक्या महत्तम योजना आम्हाला पूर्ण करता येईल, जितके उत्तम विषय जनतेचे मांडता येईल, जो अधिकार आपल्याला प्राप्त होईल त्या अधिकाराला योग्य पद्धतीने आपण न्याय देऊ शकू या भावनेने काम केलं पाहिजे। एक गोष्ट खरी आहे, हम रहे या ना रहे भारत ये रहना चाहिए हा भाव घेऊन आपण काम करतो आणि मग हा भाव असेल तर उत्तमातलं उत्तम कार्य कसं करता येईल या दृष्टीने नेहमी मी प्रयत्नशील राहतो। कुठं कमी असेल उणीव असेल तर जेव्हा माझ्या लक्षात येते तेव्हा ती उणीव मी दूर करण्याचा प्रयत्न करतो। मला अजूनही आठवतं की मी मंत्री म्हणून माझं कार्यालय ISO केलं आणि ते देशातलं पहिलं ISO कार्यालय होतं। मी अर्थमंत्री झालो तेव्हा मग आज तक इंडिया टुडे यांनी स्वर्गीय अरुण जेटलींच्या हस्ते बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून पुरस्कार दिला, कारण मी 11,975 करोड रेव्हेन्यू सरप्लस केलं। तर मला वाटतं जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझ कर करो। भाऊ, आज नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र मेळावा झाला, ही चाहूल आहे आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची। नाही, खरं तर ते इतके दिवस का गावत आहे हाच प्रश्न आहे। ते दोघेही सख्खे चुलत भाऊ आहे आणि फक्त सख्खे चुलत भाऊ नाही, सख्खे मावस भाऊ आहेत। विचार त्यांचा एक आहे, परीस असणाऱ्या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्पर्श त्यांना जागा आहे। एकत्र यायला कोणाचाही आक्षेप नाही, आमच्या शुभकामना आहे। या पितृपक्षामध्ये त्यांची चर्चा सुरू झाली आहे, नवरात्रीमध्ये ही चर्चा परमनंट स्वरूपामध्ये संपावी, त्यांनी एकत्र यावं, एका मंचावर यावं आणि एका मंचावर येऊन चांगल्या गोष्टीसाठी जनतेचा आवाज बनावा यासाठी आमची सदिच्छा आहे। आता प्रश्न राहिला की निवडणूक जिंकायच्या की नाही, तर जिंकायच्या असेल तर भूमिका बदलावी लागेल, लोकहितासाठी काम करावं लागेल। फक्त माननीय मोदीजींचा विरोध करून मोठं होता येत नाही। एखाद्या मेरिटच्या विद्यार्थ्यांची निंदा करून 35 मार्कापेक्षा कमी मार्क घेणारा विद्यार्थी मेरिटमध्ये येत नाही, त्याला अभ्यास करावा।